हॅलो गाईज, आय एम गणेश कुराडे, फोटोग्राफर. माझा मित्र तुषार शाळेमधला मित्र आहे. आज मी चाललो आहे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट उज्जैनला आणि उद्या माझा बड्डे आहे. तर खास बड्डे निमित्ताने मी प्लॅन केलेला आहे सोलो ट्रिप. मित्रांना विचारलं, मित्रांना कामामधून वेळ नाही आहे, पण मी माझ्या स्वतःच्या मनासाठी मी चाललेलो आहे उज्जैनला. आणि तुम्हाला गेल्यावरती पुढे दाखवेलच ट्रॅव्हल वगैरे कसं होतं आहे कसं नाही. चला स्टे ट्यून. आता आम्ही आलो आहे बस पार्किंगला. इथे मागं माझी गाडी लागलेली आहे जी उज्जैनला जाणार आहे ती. आता एक 10-15 मिनटात निघेल गाडी निघाली की मी बसेल ट्रॅव्हलमध्ये. फायनली हा माझा फर्स्ट प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आज मी उज्जैनला चाललेलो आहे. खूप भारी वाटते आणि माझी फर्स्ट सोलो ट्रिप आहे ही. या ट्रिपमध्ये आता कसा एक्सपिरियन्स येणार आणि कसा नाही हे काही सांगू शकत नाही. जो होगा वो सो देखा जाएगा. चलो, फायनली मी गाडीमध्ये बसलेलो आहे. हां आहे ना, नाव आहे. नाव नसल्याशिवाय बसणार एवढा. आता इथून निघेल एक 10 मिनटात. तुषार भाऊने आपल्याला पाण्याची बाटली आणून दिलेली आहे. तुषार भाऊ, हर हर महादेव. हर हर महादेव. चला, फायनली दर्शन करायला चान्स भेटलेला आहे. आपल्याला सोडायला आलेलं आहे भाई. जोपर्यंत गाडी हलत नाही तोपर्यंत जाणार नाही इथून. आम्ही पण येणार पुढच्या वेळेस येणार. या भाई, नेक्स्ट इयर. ऑन द वे. आता आम्ही थोडा जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. हॉटेलला थांबलेलं आहे. हां ओके. आपली ऑर्डर पण आलेली आहे रेडी होऊन. जेवण करून परत ट्रॅव्हल कंटिन्यू. सोलो ट्रिपमध्ये मजा येते. पेमेंट 100% आहे. या हॉटेलला आपण थांबलेलो आहे. इथल्या आता जेवण करतो पटकन आणि परत गाडीमध्ये जाऊन बसतो लवकर. कधी पण गाडी निघू शकते, काय सांगता येत नाही. चला, फायनली आत्ता जेवण झालं माझं. आता गाडीमध्ये बसलो आहे रिटर्न. थोड्या वेळामध्ये गाडी हालेल, पुढे जाईल. गुड मॉर्निंग गाईज. आता इंदोरच्या जवळ आलेलं आहे. तिथून पुढे 54 किलोमीटर पुढे आपलं उज्जैनचं लोकेशन आहे. आता बस तिकडे डायरेक्ट जाते का आपल्याला कुठे सोडते हे माहीत नाही अजून. तर इकडे थोड्या वेळात. आपली गाडी नाश्ता करण्यासाठी थांबलेली आहे. ब्रेक. ड्रायव्हर पण गेला आहे रेस्ट घेण्यासाठी. फर्स्ट टाईम एवढ्या लांब आलेलो आहे, पण एक्सपिरियन्स एक नंबर आहे. भारी एक्सपिरियन्स. या हॉटेलला थांबले. निर्मळ प्लेस. आता कॉफी घेतली. मस्तपैकी ब्रेक थोडा, नंतर परत ट्रॅव्हल कंटिन्यू. भाई कॉफी द्या ना. भैया ने अभी कॉफ़ी बनाई अच्छे से. भैया ये वीडियो ब्लॉग में जाने वाला है क्या? यूट्यूब पे आने वाला है ये? यूट्यूबर हूँ मैं. हाँ, यूट्यूब पे आने वाला है ये वीडियो ब्लॉगिंग. भाई ने मस्त कॉफ़ी बनाया अभी. भाई बहुत धन्यवाद. थैंक यू भाई, थैंक यू. आपका नाम क्या है भैया? संतोष. ओके, क्या बात है. मस्त गरम कॉफी, एकदम छान.
हॉटेलवरती गेले की पहिलं फ्रेश होणार आहे. एवढ्या वेळ असं फारसं राहायची सवयच नाही आहे. घरी पण एवढा वेळ राहत नाही. नाईलाज आहे, बाहेर फिरतोय एकटाच. कॉफी तर एक नंबर होती, मस्त झोप उडाली कॉफी पिल्या पिल्या, छान वाटलं. आता एक 10 मिनिटाने गाडी निघाल आपली इथून, लगेच ट्रॅव्हल आपला कंटिन्यू होईल पुढे. तुम्हाला पुढे दाखवत राहील काय काय होईल ते. काय आधी वॉशरूमला जाऊन यात, वॉशरूमला जाऊन मस्त फ्रेश होऊ. फ्रेश झाली की निवांत डायरेक्ट गाडीमध्ये बसायचं आपल्याला. गाडी काही जास्त वेळ थांबणार नाही, निघून पण जाऊ शकते डायरेक्ट. मी इथंच राहायचो, नाही तर बॅग जायची माझी उज्जैनला. आज लाईफमध्ये फर्स्ट टाईम बाळी घातली असेल मी, ते पण आईच्या फोर्समुळे. नाही तर मी असं लाईफमध्ये कधी काही बाळी वगैरे चेन वगैरे असं काही वापरत नाही, पण वापरावं लागलं. आईचा फोर्स होता. एकदा तरी माझा ऐक आणि बाळी वापर, छान दिसते. ओके ठीक आहे, भारी वाटते. पण थोडंसं कान दुखतोय माझा. पण जाऊ दे, एवढा काही विषय नाही. थोडंसं सांभाळून घ्यायचं, नो इश्यू. आपण आता आपल्या ट्रॅव्हलमध्ये परत जाऊयात, रिटर्न बॅक टू सीट. हॅलो. सगळे लोक निवांत बसलेले आहेत, एकदम चिल आणि रिलॅक्समध्ये आलेले. पूर्ण ट्रॅव्हल एका जागेवरती बसून केलेलं आहे. मस्त वाटलं, खूप छान. गाडी ऑन द वे होणार आहे. ट्रॅव्हल आपला परत सुरू होणार आहे. थोडंच जवळ राहिलेलं आहे आता, थोड्या वेळात पोहोचल आपण लोकेशनला. गेल्या गेल्या फर्स्ट आपल्याला हॉटेलला जायचं, हॉटेल बघावं लागणार आहे तिथे. फ्रेश होऊन मग आपण दर्शनाला जायचं आहे. दर्शन झालं की बघूया, आपण निघण्याचं प्लॅन आज फिक्स नाही आहे. कधी निघू शकतो, आज बी निघू शकतो, नाही तर उद्या इव्हिनिंगला पण निघू शकतो. पण तरी एक दिवस मुक्काम असणार आहे मे बी, असं वाटतं आहे मला. कारण की पप्पा पण म्हणले थांबून ये एक दिवस तिथे, उद्या संध्याकाळी रिटर्न ये पुण्याला. ओके ठीक आहे. जर आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं तर आपण रिटर्न येऊ शकतो. जर नाही भेटलं व्यवस्थित तर उद्या इव्हिनिंगला निघू शकतो. गाड्या तसे कंटिन्यू आहे तिकडनं ट्रॅव्हलिंग, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. इंदोरमध्ये आता इंदोरमधून आपल्याला दुसरी जॉईंट बस असणार आहे इथूनच उज्जैनपर्यंत. जी ही गाडी होती मागची आपल्याला इंदोरमध्ये सोडली. आता इथून पुढे आपल्याला उज्जैनला दुसरी बस पकडायची आहे. आता बघूया, तिकीट दाखवून गाडीमध्ये बसून घेऊ आपण. आता आम्ही वेटिंग थांबणार आहे, बसची वेटिंग करायची पुढे येण्याची, आणि गाडी आली की आपण लगेच जायचं त्या गाडीमध्ये दुसऱ्या. इथे सगळे बस वेटिंगसाठीच थांबलेले आहेत. कनेक्टिंग बस. हा मस्त थंड हवा, एकदम छान. आपण गाडी चेंज केलेली आहे, ती सीटर गाडी आहे, स्लीपर नाही. आता ते इथून थोडं जवळच डिस्टन्स आहे, जास्त लांब पण नाही आहे. थोड्या वेळात पोचलं आपण, एक तासाभरात उज्जैनला असेल. एक्झॅक्ट आत्ता 9:22 झालेले आहेत. बरोबर मॉर्निंगमध्ये आलेले आहे इंदोरमध्ये. आता इंदोरमधून आपण उज्जैनला जाणार आहे पुढे. फायनली उज्जैनमध्ये आलो.
आता इथे सगळ्यात फर्स्ट चॅलेंज हे आहे की इथे आता आपल्याला रूम बघावं लागणार आहे. हमारे ब्लॉग में आपका स्वागत है. आपका नाम क्या है? मयंक रोशन. ओके, आपसे मिलकर अच्छा लगा. मैं उज्जैन में फर्स्ट टाइम आया हूँ मेरे लाइफ में और फर्स्ट टाइम मैंने सोलो ट्रिप किया है आज ही. और आज मेरा जन्मदिन है. अच्छा, पुणे से हार्दिक शुभकामना आपको बहुत सारी. पुणे से मैं यहाँ पर फर्स्ट टाइम आया हूँ इतने दूर तक, वो भी घर वालों से पहली बार बोलकर आया हूँ. फायनली मंदिरापाशी आलेलो आहे आपण. आता इथून फर्स्ट सगळ्यात आधी स्टेसाठी हॉटेल बघायचं आपल्याला आणि आपल्या मित्राने कॉल केलं त्याला आत्ताच. आता आपल्याला त्याकडेच जायचं पहिल्यांदा सगळ्यात आधी. आता मी रूमवरती आलेलो आहे. थोडा वेळ रेस्ट करणार. दुपारी 3 नंतर ना मंदिरामध्ये जाणार, फिरणार, फोटो व्हिडिओ सगळं दर्शन वगैरे घेणार आणि फायनल डिसिजन माझा उद्या सकाळपर्यंत थांबणार आहे. उद्या सकाळी रूम सोडणार आहे, मग रिटर्न पुणे. थोडा वेळ आराम करतो, तुम्ही पण आराम करा आणि मला पण आराम करू द्या. चला बाय गाईज. फायनली आता मी एकदम रेडी झालेलो आहे. आता आपल्याला पहिलं दर्शनासाठी जायचं आहे. आता आपण मंदिराकडे जाणार आहोत पहिल्यांदा सगळ्यात. लय कडक ऊन आहे. वाटलं थोडं ऊन कमी होईल 5 वाजता. 5 वाजता पण किती गरम ऊन आहे बघा. एकटाच फिरतोय, एकटाच मज्जा येते खूप. तुम्ही पण एकदा सोलो ट्रिप करा, एकदा नक्की एक्सपिरियन्स घ्या. ग्रुपपेक्षा खूप भारी वाटतं, शांत. भगवान श्री महाकाली पास से बाहर निकलकर श्रद्धालु मध्ये आलो आहे. इतकं भारी मंदिर आहे ना, एक दिवस तुम्ही नक्की या. असं वाटतं इथून जाऊशी वाटत. खूप मस्त व्ह्यू आहे, एक नंबर. बघा माझ्या पाठीमागे मस्त गेलेलं आहे आणि स्वच्छता तर इतकी प्रॉपर ठेवलेली आहे ना, एकही तुम्हाला कचरा दिसणार नाही आणि पूर्ण सिस्टमॅटिकली आहे. चांगलं आहे, खूप छान. खूप मस्त, एक नंबर मंदिर आहे, एक नंबर. लाईफमध्ये फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स हा भेटलेला आहे मला. खूप छान. बघाल फिरेल तेवढं कमी येते, फिरेल तेवढं खूप आहे. पण मी नेक्स्ट टाईम परत येणार इथे, तेव्हा मी खूप सगळं फिरून घेणार आहे. मेन महाकालचं दर्शन घ्यायला जातोय आता. थोडे तर फिरत आलो आपण, आता मेन महाकालचं दर्शन घेऊयात पहिलं. त्याच्यासाठी आलो आहे ते आपण फर्स्ट बघूयात. चला तर चालत माहिती तर काही नाही आहे ते कुठं जायचं कसं जायचं, पण आपण विचारत जाऊयात. नवीन एक्सपिरियन्स लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं लांब आलं असेल आणि तेही डायरेक्ट MP मध्ये. गर्मी में ठंड का एहसास. ये देखो मस्त स्प्रेड हो रहा है पानी पीछे, बहुत मज़ा आ रहा है. बिल्कुल मस्त गेले. अरे बाबा थोडंसं इकडेच आहे, ही खूप भारी. हो मस्त. असं आहे ह्याच्यामध्ये गरमी वाचणारच नाही, एवढं कडक ऊन आहे आणि एकदम मस्त पाणी स्प्रेड होते, थंड, खूप छान वाटतंय. आपली दर्शनाच्या लाईनमध्ये चाललो आहे आता. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही माहीत नाही मला, काय माहिती काय विषय. दर्शनासाठी लाईन चाललेली आहे. इकडून आपल्याला तिकडे जायचं पलीकडे, जिथे लोक चालले आहेत त्या साईडला आपल्याला जायचं फर्स्ट.
फायनली मंदिराजवळ आलेलो आहे मी. आता मोबाईल घेऊन जाऊन त्या तिकडं नाही काय माहीत नाही, पण काय होते पुढे कळेल आपल्याला. आता चलो 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 जल्दी चलो जल्दी चलो. साठी आलो लाईनीमध्ये. तुम्हाला दाखवा आता समोरचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हर हर महादेव. आता आपण आलो आहे भारत माता मंदिरापाशी. हे बघा खूप मस्त मंदिर आहे. भारत माता मंदिरापाशी आलेलो आहे. हे बघा व्ह्यू मस्त. क्या कर रहे हैं? ब्लॉग में आ जाओगे? हेलो बोलो पब्लिक को. हेलो बोलो. नाम क्या है आपका? संतोष पवार. तुम्हारे चक्कर में क्या ख्याल रखना अपना. चलो. आता आपल्याला एक भैया, मी व्हिडिओ काढत होतो, व्हिडिओमध्ये बघता समोरच्या गाडीला आता ठोकणार होते. सिरियसली ठोकणार होते. थोडक्यात वाचले ते, नाहीतर लाईव्ह ॲक्सिडेंट होता. आणि त्यांना सांगितलं काळजी घेत चालवा गाडी. त्यांचा नंबर घेतला कारण त्यांना आपण ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे आणि ब्लॉग त्यांना पाठवायचा. बघायची रिॲक्शन काय आहे तिथे. बरेच सकाळपासून आपल्याला चांगले माणसं भेटले तिथे. खूप छान एक्सपिरियन्स आहे इथे. आणि एकटा तर फिरतोय, बोंबलत फिरतोय एकटा, पण मजा येते. आपण चाललेलो आहे काळभैरव टेम्पलला. नशिबाने भेटले गाडी आपल्याला. जाऊन दर्शन घेऊन रिटर्न येऊयात. बरं वाटतंय गाडीमध्ये एकटाच आहे. मस्त मजा येते. हे उज्जैनच्या रोडवरलं ट्रॅफिक. छोटे रोड आणि मुव्हिंग ट्रॅफिक आहे, तरी गर्दी खूप वाढते. ट्रॅफिक ऑनली ऑन ट्रॅफिक. आपल्याला भैयाने सोडले. ॲक्च्युली गर्दी खूप होती. भैयाने त्याची गाडी घेऊन आपली इथपर्यंत सोडायला आलेला आहे. भैयाला मानला एक नंबर. हे बघा आलं आहे माझ्या मागं काळभैरवनाथाचं मंदिर आहे. अनलॉक आपला. दर्शन भेटलं नाही, मंदिर बंद झालं. 9:30ला मंदिर बंद होतं हे माहितीच नव्हतं. आत्ता जस्ट मंदिर बंद झालं. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि रिटर्न फिरलोय आता हॉटेलवरती. उद्या सकाळी काय होतं आहे ते. गाडीमध्ये बसलो आता रिटर्न चाललंय. जेवायला जेवण करून रिटर्न हॉटेलवरती जायचं. पहिलं झोपायचं. पण झालं आता आपलं पोट भरून जेवण झालं आपलं शॉर्टकटमध्ये. जास्त हेवी पण नाही काय नाही, एकदम मापात. आता थोडा प्रसाद घ्यायला चाललो आहे घरच्यांसाठी. आता जस्ट रूमवरती आलोय. चालू आपला टाइमपास आणि पिक्चर प्ले केलेला आहे. बसलो एन्जॉय. झोपायचं थोड्या वेळाने पिक्चर संपून. गुड नाईट. उद्या सकाळी भेटूयात. बाय बाय. काल मी रेग्युलर रांगेत गेलो होतो. आज मी पास काढलेला आहे 250 रुपयाचा. आता मंदिराच्या एन्व्हायरमेंटमध्ये जायला भेटतंय म्हणतं ते. आता मी एका सिक्युरिटी गार्डला विचारलं होतं, तो म्हणला पुढे जाऊनच सोडतात तुम्हाला वरती. ओके चला आता बघूया आज सेकंड एक्सपिरियन्स. काल आपण रेग्युलर लाईनमध्ये आलो होतो, ह्या लाईनमध्ये दाखवतो तुम्हाला लाईन कुठली होती ती.
मी इकडनं एक्झिट झालो होतो काल, आता आज मी इकडनं चाललेलो आहे. ते मोबाईल काढून दिला नाही मला बाहेर आणि पटापट पुढे सरकत होते, पण समोर दर्शन झालं माझं. समोर दाखवू शकलो नाही तुम्हाला, सॉरी बरं का. आता मी मंदिराचे जे मला एन्व्हायरमेंटमध्ये जायचं होतं, मी त्या एन्व्हायरमेंटमध्ये आलेलो आहे ऑलरेडी. आता तुम्हाला मी दाखवतो. खूप छान वाटलं. फर्स्ट टाईम मंदिराच्या एन्व्हायरमेंटमध्ये आलो आहे मी आणि 250 रुपये पास काढून मग इथं यायला भेटलं मला. हे बघा, जय महाकाल, जय महाकाल. मेन महाकालचं दर्शन झालेलं आहे. आता मी इथून बाहेर पडतो पहिल्यांदा, कारण चप्पल मी लय लांब सोडलेली आहे. बघा, चप्पल लांब सोडलेली आहे, ते घेऊन इथून पहिलं बाहेर पडणार. आता पहिल्यांदा नाश्ता करतो, कारण सकाळपासून मी काय खाल्लंच नव्हतं. आता ऑर्डर दिलेली आहे, थोडं नाश्ता करण्यासाठी बसलेलं आहे. नाश्ता झालं की आता मी रूमवर जाईल, तिथे जाऊन थोडं रेस्ट करेल. आणि आज संध्याकाळी आपली 5:30 वाजता बस आहे, उज्जैन टू पुणे. रूम चेकआउट करून रिटर्न पुणे. हा आहे आपला नाश्ता. आत्ता नाश्ता झालेला आहे. आता मी हॉटेलमधून बाहेर पडलो आहे. आता मी माझ्या रूमकडे चाललो. आता चालत चाललं आहे. प्रसाद घेतला आहे घरच्यांसाठी. तुम्हाला पण आणून देतो, मला कॉन्टॅक्ट करा. कोणाला नाराज नाही करायचं, सगळ्यांना खुश ठेवायचं. सगळ्यांना भेटेल. ज्याला प्रसाद घ्यायचा त्यांनी माझ्याकडे या भेटायला, त्यांना देतो मी प्रसाद. चला. हॅलो गाईज, आता माझं टायमिंग झालेलं आहे. आता वाजले 4 दुपारचे आणि ठीक 1 तासाने माझी गाडी आहे. हे बघा 4 वाजले. टाईम दिसतो का नाही काय माहिती. हा हे बघा 4 वाजून 4 मिनटं झालेत बरोबर. आता मी रूम चेकआउट करतो आहे. आता आपल्याला गाडी भेटलेली आहे. आपण गाडी पकडून नाणाखेड्याला जायचं आहे फर्स्ट सगळ्यात आधी. आहे बाबा, तसलं काय नाही ट्राय केलेलं. आपलं मेन लस्सी वगैरे घेतली, मसाला दूध घेतला इथला वरती. भेटेल की कुंदन, माहिती का तुला कुंदन? हां, आलेलं आहे बस स्टँडवरती. आणि आपण ज्या गाडीमध्ये जाणार आहे ते गाड्या लागलेल्या आहेत पुढे. त्यांचं आत्ता चालू आहे रेस्ट टाईम. बरोबर 5:15ला गाडी निघणार इथून पुण्याला. तेव्हाच गाडीमध्ये बसायला भेटेल आपल्याला. आता हॉटेलमध्ये खायला बसलो आहे. ऑर्डर दिलेली आहे. तर थोड्या वेळात रेडी होऊन येईल आपला खाणं. खाऊन डायरेक्ट गाडीत जायचं. जस्ट आत्ता जेवण झाले. आता थोड्या वेळाने गाडी निघेल आपली. गाडीमध्ये जाऊन बसायचं आहे. आता थोड्या वेळ इथे साईडला थांबून वेटिंग करायची गाडी हलण्याची. फायनली आपली गाडी भेटलेली आहे. हे बघा, ही मागची गाडी ग्रीन कलरची. आता पुढच्या 5 मिनिटात जाईल पुढे आपल्याला घेऊन. चलो बाय बाय. आता मी झोपणार आहे आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन येऊ. चलो बाय बाय.